सगळ्यांना नमस्कार आणि भाग्योदय ज्योतिष कुंडली मंथन यांच्यातर्फे विविध तज्ञ मंडळी किंवा जे काही ज्योतिषशास्त्रातील छुपे रुस्तुम म्हणा किंवा रत्न माणकं असं म्हणा, त्यांना आम्ही नको दरवेळेला नको बोलवतच असतो आवाज येतो. आणि हा, वेगवेगळे विषय घेऊन ते आपल्याला मार्गदर्शन करतच असतात. मग त्यामध्ये ज्योतिष नुसतं ज्योतिष नाही तर वास्तू, हस्त, त्याचबरोबर धार्मिक इतर गोष्टी देखील, उपासना, तर या सगळ्यांवर आमचे विविध लेक्चर होतच असतात. तर आज आपल्याकडे आलेले आहेत सौ पल्लवीताई फाटक. या सोलापूरच्या आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय तुम्हाला करून देते. त्या शिक्षण त्यांचं सिव्हिल इंजिनियर झालेलं आहे. सार्वजनिक बांधकाम क्षेत्रामध्ये काही काळ त्यांनी नोकरी केली. त्यानंतर एम.ए. इंग्लिश आणि फोनेटिक्स, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन चाइल्ड एज्युकेशन आणि सायकॉलॉजी हे विषय घेऊन पदवी त्यांनी घेतलेली आहे. स्वतःचे पॅपिलॉन हे प्री स्कूल देखील त्या चालवतात. ज्योतिषशास्त्राची एक आवड म्हणा किंवा जिथे आवड आहे तिथे सवड असतेच. तर त्या आवडीने ते ज्योतिषशास्त्र क्षेत्रात श्री वैदिक ज्योतिष क्षेत्र जळगाव या संस्थेची प्रवीण विशारद भास्कर आणि ज्योतिष अलंकार ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. अभिनव ज्योतिष मंडळ सोलापूर ही त्यांची संस्था आहे आणि तिथे ज्योतिष विशारद पंडित के.पी. प्रवीण ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर यांची देखील मान्यता प्राप्त ज्योतिष पंडित ही पदवी त्यांनी मिळवलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या शास्त्री परीक्षेमध्ये 2025 मध्ये पुण्यातून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. डॉक्टर विनीता फाटक मॅडम नागपूर यांच्या अनेक कार्यशाळा देखील त्यांनी केलेल्या आहेत. भविष्य दर्पण या मासिकातून सातत्याने लेखन देखील केलेले आहे. श्री वैदिक ज्योतिष केंद्राच्या अनेक कार्यक्रमातून सूत्रसंचालन देखील त्यांनी केलेले आहे. हाच वेगळा विषय, पत्रिकेतील बिघडलेला चंद्र असा वेगळा विषय घेऊन ते आपल्याकडे आलेले आहेत. तर मी ताईंना विनंती करते की तुम्ही सुरू करा. धन्यवाद. तर आज गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योगही आहे. तेव्हा सर्वप्रथम सर्व गुरूंना वंदन. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आणि इथं व्याख्यानासाठी आमंत्रित केल्याबद्दल सुत्रावे मॅम आणि रणनवरे सर यांचे आभार मानून मी आजच्या विषयाकडे वळते. समाजात वावरताना आपल्याला विविध स्वभावाच्या आणि मनोवृत्तींच्या व्यक्तींचा अनुभव येतो. काही व्यक्ती अंतर्मुख असतात तर काही बहिर्मुख असतात. काही लोक धाडसी असतात तर काहींचं काळीच अगदी सशासारखं असतं. काही लोक स्वतःच्या विचारांवर ठाम राहणारे असतात तर काही जण अगदी चंचल, घटकेला त्यांची मतं बदलतात. काही जण सतत हसतमुख राहणारे तर काही सदा दुर्मुखलेले. अगदी एकाच घरात एकाच छताखाली राहणारी सख्खी भावंड सुद्धा अगदी वेगवेगळ्या मनोवृत्तीची असतात आणि जशी ज्याची मनोवृत्ती तशाच त्याच्या प्रतिक्रियाही असतात. आणि याच प्रतिक्रियांना सकारात्मक, नकारात्मक, आक्रमक, सौम्य, आनंदी, निराशावादी अशी लेबलं लागतात किंवा त्यांची तशी विभागणी केली जाते. मग हे मन म्हणजे आहे तरी काय नेमकं? वैज्ञानिक दृष्टिकोनातून मनाची व्याख्या करायची तर ती अशी आहे: जाणीव, बुद्धी, भावना आणि आचार विचार यांच्या माध्यमातून होणारी ज्ञान, विचार, कल्पनाशक्ती आणि चेतना यांच्या समुच्चयाने होणारी माणसाची प्रतिक्रिया म्हणजेच मन. शरीरशास्त्राच्या अभ्यासानुसार माणसाचा मेंदू या सर्व प्रक्रिया करत असल्यानं मन हे माणसाच्या मेंदूशीच संबंधित आहे असा एक ठोस निष्कर्ष निघतो. ज्याप्रमाणे हवा असते पण दिसत नाही, आवाज असतो पण दिसत नाही, वीजही असते पण दिसत नाही, तसंच हे मन असतं पण ते दिसत नाही. मग हे न दिसणारं मन इतकं महत्वाचं का आहे? कारण माणसाच्या प्रतिक्रिया या त्याच्या मानसिकतेवरच अवलंबून असतात. समाजातली प्रत्येक व्यक्ती ही सुख मिळवण्यासाठीच धडपडत असते. सुख, दुःख या भावना मनाच्या जडणघडणीवरच अवलंबून आहेत. एखाद्या व्यक्तीला
सगळ्या भौतिक गोष्टी मिळालेल्या असतात, पण तरीही ती व्यक्ती त्यांचा आनंद घेऊ शकत नाही, सुखात राहू शकत नाही, असं आपण बऱ्याच वेळेला ऑब्झर्व करतो. तर एखाद्या व्यक्तीला अतिशय लहान सहान गोष्टींनीही, पहिलीच स्लाइड राहू दे सर, लहान सहान गोष्टींनीही आनंदी झालेलं पाहतो, कारण त्याची वृत्तीच सकारात्मक असते. आणि एखाद्याची मानसिकता अशीही असते की दुसऱ्याला होणारा त्रास पाहून त्याला आनंद मिळतो. एक प्रकारचा विकृत आसुरी आनंद असतो हा. मानवी मनाचे हे अनेक वेगवेगळे पैलू आहेत. हे आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कसे पाहता येतील? तर शास्त्रानुसार मनाचा कारक आहे चंद्र. चंद्रमा मनसो जात, चक्षो सूर्यो अजायत. विराट अशा ब्रह्मांड पुरुषाच्या मनातून चंद्राची निर्मिती झाली. अत्यंत शीघ्र गती असा हा जलतत्वाचा गौरवर्णी वैश्य सत्वगुणी ग्रह. चंचल, संवेदनशील आणि परप्रकाशित असल्यानं इतर ग्रहांच्या कारकत्वाचे गुण ग्रहण करण्यात आणि ते प्रक्षेपित करण्यातही हा अतिशय तत्पर असतो. मनाची सकारात्मकता, नकारात्मकता, स्थिरता, अस्थिरता, संवेदन क्षमता, संवेदनहीनता, मृदुता, कठोरता, अंतर्मुखता, आतल्या आत पुढत राहणारं मन, किंवा बहिर्मुखता की जे बोलून व्यक्त होतं ते, काही आहे त्या परिस्थितीत सुख लावून घेणारं मन, किंवा सगळं काही उत्तम असूनही किरकिरत राहणं, हे सगळं कुंडलीतल्या चंद्राच्या स्थितीवर अवलंबून आहे. चंद्राच्या आकाशातील स्थितीचा पृथ्वीवरील घडामोडांवर, भरती आहोटीवर जसा परिणाम होतो तसाच तो शरीरातल्या द्रवपदार्थांवरही होतो. नकारात्मक भावनांचे उद्रेक हे प्रकर्षानं अमावस्या किंवा चंद्राचं क्रूर नक्षत्रातून भ्रमण होत असताना दिसून येतात. चंद्राखालोखाल महत्वाचा ठरतो तो बुध, जो बुद्धीचा कारक आहे. मानव जातीला जी विचार करण्याची शक्ती लाभली आहे तिचा बोध हा बुधावरून होतो. प्राप्त केलेल्या ज्ञानाची, अनुभवाची जी जुळणी होते ती बुध दर्शवतो. तर्क, निरीक्षण, आकलन शक्ती, सारासार विवेक बुद्धी ही बुधाच्या अंमलाखाली येते. म्हणून मानसिकतेच्या विचारामध्ये बुध महत्वाचा ठरतो. बुधानंतर महत्वाचा आहे तो शनी. शनी हा नैराश्य, वैराग्य, एकाकीपणा देणारा ग्रह. एकांगी विचार, पुढत राहणे, व्यक्त न होणे, मनाला सतत काहीतरी टोचणी लावणे, काळजी, ऱ्हास, उतरती कळा, खंत करत राहणं, हे सगळं शनीचं कारकत्व. कुंडलीत जर शनी बिघडला असेल आणि त्याचे बुध आणि चंद्राशी कुयोग असतील तर काळजीच्या काळोखात आणि नैराश्याच्या गर्तात बुडून राहणे, निरर्थक मनोव्यापारात व्यक्तीला जखडून ठेवणे, हे शनीचं कारकत्व दिसून येतं. बुद्धिमत्तेच्या दृष्टीने विचार करताना हर्षल ही महत्वाचं आहे. बुधाचीच ही मोठी प्रतिमा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तम आकलन शक्ती, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणजेच चाकोरी बाहेरचा विचार देणारा हा ग्रह. अनपेक्षित परिणाम देणारा ग्रह म्हणजे हर्षल. अचानकपणे काही बदल, चढ उतार घडवणारा असतो तो हर्षल. स्वभावातही अनिश्चितता, विक्षिप्तपणा, लहरीपणा, तिरसटपणा, हे सगळं हर्षलचंच कारकत्व. वेड, हिस्टेरिया, चमत्कारिक मानसिकता यांचा विचार करताना हा महत्वाचा ठरतो. पुढचा आहे नेपच्यून. स्त्री गुणधर्माचा, जलतत्वाचा नेपच्यून. भावनाशीलता आणि तीव्र संवेदनशीलता देणारा हा ग्रह. नेपच्यून हा अर्ध जागृत, अप्रबुद्ध भावना, सबकॉन्शियस माइंडशी संबंधित आहे. शुभ स्थितीतला नेपच्यून उत्तम कल्पना शक्ती देईल, तर बिघडलेला नेपच्यून आभासी दुनियेमध्ये, दिवा स्वप्नांमध्ये गुंगवून टाकेल. त्यामुळं अति भावना विवशता, मनोविकृती, गूढ स्वभाव यासाठी कुंडलीतला नेपच्यून तपासावा लागतो.
नंतर महत्वाचा आहे तो अर्थातच राहू. छाया, अंधार, गारुडी विद्या, मोहिनी विद्या, स्मृतिभ्रंश, भास, भ्रम, दैवी आपत्ती, अनाकलनीय गोष्टी या सगळ्यांचं कारकत्व राहूकडे आहे. भ्रमित करणे हा राहूचा मुख्य गुण आहे. त्यामुळं मानसिकतेच्या विचारामध्ये राहू अनिवार्य आहे. राहू सारखाच केतू हा देखील तमोग्रहच. त्याची फळं थोडीशी मंगळासारखी आहेत. अनासक्ती, भेदक अंतर्दृष्टी, वैचित्र्य आणि सुप्त मानसिक क्षमतांचा कारक केतू आहे. केतू जर कुंडलीत सुस्थितीत असेल आणि त्याचे चंद्राशी शुभ योग होत असतील तर तो व्यक्तीला आध्यात्मिकतेकडे वळवू शकतो. पण अशुभ केतू खिन्न मनस्कता, स्वतःच्याच कोशात गुरफटून राहण्याची वृत्ती देतो. व्यक्ती बाहेरच्या जगापासून अलिप्त होऊन आपल्याच गूढ मनोव्यापारात गुंतून राहते. पुढचा आहे तो शुक्र. शुक्र हा सर्व प्रकारच्या सौख्याचा कारक आहे. हास्य, स्नेह, आनंदी वृत्ती, मृदू भावना, इंद्रियजन्य सुख या सर्वांचं कारकत्व शुक्राकडे आहे. काही मनोविकृत रुग्णांमध्ये इंद्रिय दमन झाल्यामुळे येणारं नैराश्य, डिप्रेशन हे मेडिकल सायन्सचे निष्कर्ष आहेत. यासाठी मानसिकता पाहताना शुक्राचाही विचार अनिवार्य आहे. मंगळ हा व्यक्तीला शारीरिक ताकद, जोम, ऊर्जा देणारा ग्रह. पण व्यक्तीच्या शारीरिक ताकदीला जर योग्य वाव मिळाला नाही तर मात्र त्याची परिणती संतापात होते. जे लोक संतापून बेभान होतात, तोडफोड करतात, प्रसंगी हात उचलतात, अशा व्यक्तींच्या कुंडल्यामध्ये दूषित मंगळाचे चंद्राशी कुयोग दिसून येतात. रवी. रवी हा आत्माकारक, प्राणशक्तीचा कारक, मानसिक शक्ती, चैतन्य, आरोग्य, आत्मविश्वास, प्रतिकारशक्ती, जीवनशक्ती या सर्वांचा विचार रवीवरूनच होतो. प्रारब्ध, संचित या सगळ्यांशीही रवी निगडीत आहे. त्यामुळं रवीचा विचारही अनिवार्य आहे. कुंडलीतून मानसिकता किंवा सायकोलॉजिकल अनालिसिस करताना स्थानं कुठली महत्वाची, तर प्रथम स्थान माणसाचं एकूण व्यक्तिमत्व, आरोग्य, रोगाविरुद्ध झगडण्याची शक्ती, आंतरिक प्रवृत्ती, व्यक्तीचा सेल्फ हे सांगणारं प्रथम स्थान महत्वाचंच आहे. द्वितीय स्थान आपल्याला दाखवतं ते कुटुंब, घराण्याची स्थिती, घराण्यातनं मिळालेले संस्कार या सगळ्यासाठी द्वितीय स्थानाचा विचार करा. तृतीय स्थान हे व्यक्तीचं धाडस, मनुष्याचं अंतरंग, मानसशास्त्रीय घडण दाखवतं. त्यामुळं तृतीय स्थानही महत्वाचं. चतुर्थ स्थान हे सर्वात महत्वाचं, कारण समाधानी वृत्ती, सुख लाभून घेण्याची कला, अंतर्मनातील खोल व्यथा, गृहसौख्य याबरोबरच वास्तुसौख्य, दूषित वास्तू, वास्तूतील अतृप्त शक्तींचा वावर या सर्वांचा विचार चतुर्थावरून होतो. आणि या सर्व गोष्टींचा परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवर अर्थातच होतो. चतुर्थ स्थान हे मातेचं स्थान. मातेच्या उदरातून येतानाच गर्भ काहीतरी विशिष्ट मानसिकता घेऊन येतो. चतुर्थ स्थानाला पाताळ स्थानही म्हटलेलं आहे. म्हणजेच खोल अंतर्मनात, सबकॉन्शियस माइंड मध्ये काय काय साठलेलं आहे, नेमक्या काय भावनांची आंदोलनं आहेत हे चतुर्थ स्थानावरूनच कळेल. रोगाचा विचार करताना महत्वाचं आहे ते षष्ठ स्थान. सर्व प्रकारचे आजार, रोग, रोगाचा काल, प्रकार, स्वरूप, तीव्रता हे तर आपण षष्ठावरून पाहतोच. पण व्यक्तीचे लोकांशी होणारे संघर्ष, शत्रुत्व, यातून निर्माण होणारा द्वेष, मत्सर या सगळ्यांचा विचारही षष्ठावरूनच होतो. आणि मानसिकता बिघडवण्यास या सर्वच गोष्टी कारणीभूत असतात. अष्टम स्थानही महत्वाचं, कारण शोक, तीव्र दुःख, मनोव्यथा,
आदिदैविक त्रास, आयुर्दाय, मृत्यूचं स्वरूप, कारण या सर्वांचा विचार अष्टमावरून होतो. अष्टम हे सुप्त, गुप्त, गूढ गोष्टींचं स्थान, मनाच्या खोल तळाशी साठवलेल्या गोष्टी, त्याचे परिणाम हे दाखवणार अष्टम स्थान. अष्टम स्थान हेच ट्रान्सफॉर्मेशनचं स्थानही आहे. म्हणजे वरवर नॉर्मल वाटणारी व्यक्ती अचानक एकदम कशी बदलू शकते हे आपल्याला अष्टमावरून पाहता येईल. व्ययस्थान हे हानी, खर्च, हॉस्पिटलायझेशन, बंधन योग, आत्मघात ह्या सर्वांचा विचार आपण व्ययावरून करतो. बऱ्याच मनोविकारात दीर्घकाळ दवाखान्यात राहावं लागणे, उपचारांकरता बराच खर्च होतो. कधी व्यक्ती घरातच जरी असली, वरवर जरी व्यवस्थित वाटत असली, तरी ती स्वतःला इतरांपासून पूर्णपणे डिटॅच करून घेते. तासनतास एखाद्या जागी बसून राहते, तासनतास आपल्याच मनाच्या काहीतरी विकारांमध्ये गुंतून राहते. हा सुद्धा एक प्रकारचं बंधन योगच आहे. यासाठी व्ययस्थान विचारात घ्यावं लागतं. स्थानानंतर राशींचा विचार करताना तत्व महत्वाची ठरतात. यात अग्नितत्वाच्या राशी मेष, सिंह, धनु. अग्नीच्या ज्वाळा जशा स्वयंप्रकाशित असतात त्या कायम वरच जातात. त्याचप्रमाणे या राशींना स्वातंत्र्यप्रिय असते. त्यांना लाईमलाईट मध्ये येण्याची हौस असते. मान सन्मान, कौतुक, ऍप्रिसिएशन हवं असतं. त्यांना नेतृत्व हवं असतं. त्यांच्याकडे लिडरशिप क्वालिटीज असतात. आता इथं लग्न, लग्नेश, चंद्र आणि राशीस्वामी यांचा विचार अभिप्रेत आहे. जितके जास्त घटक अग्नितत्वात असतील तितका या गुणांचा प्रभाव असतो. आणि जर या गोष्टींची पूर्तता झाली तर अशा व्यक्ती सुखावतील. उलट यांना जर डावललं, मान दिला नाही, तडजोड करावी लागली, दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागलं, यांच्या नेतृत्व गुणांना वाव नाही मिळाला तर यांची मानसिकता खराब होईल. अग्नितत्वात असणारे हे ग्रह जर जास्त दूषित असतील तर अतिरागीटपणा, आक्रमकता हे दिसून येईल. जितकी जास्त खराब ग्रहस्थिती तितकं याचं प्रमाण जास्त असेल. प्रसंगी हिंसक होणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये हा विचार करावा लागेल. पुढच्या पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत वृषभ, कन्या आणि मकर. पृथ्वी तत्वाच्या राशींना स्थैर्य हवं असतं. त्यांच्या भावनाही स्थिर, दीर्घकाळ टिकणाऱ्या असतात. सहसा त्यांना बदल नको असतो. सुरक्षिततेला त्यांचं प्राधान्य असतं. एक ठराविक चौकटीतला दिनक्रम, चौकटीबद्ध आयुष्य, आधार असा त्यांना हवा असतो. आणि हे जर नाही मिळालं तर मात्र या व्यक्ती अस्वस्थ होतात. अस्थिरता, आर्थिक चढउतार, सतत बदल हे यांना मानवत नाहीत. जितके जास्त ग्रह पृथ्वी तत्वात असतील तितके हे गुण व्यक्तीमध्ये दिसून येतील जास्त प्रमाणात. पृथ्वी तत्वातले ग्रह जर दूषित असतील तर दीर्घ द्वेष, मत्सर, मनात आढी धरून ठेवणे, खुन्नस काढणं, मनात नकारात्मक भावना साठवून ठेवणं आणि मग कधीतरी त्याचा उद्रेक होणं, अशा पद्धतीनं या लोकांची मानसिकता बिघडलेली दिसेल. वायू तत्वाच्या राशी आहेत मिथुन, तूळ आणि कुंभ. वायू हा कधीही स्थिर नसतो. तो सतत दिशा बदलत असतो. वायू तत्वाच्या राशींना संवाद, संपर्क, मैत्री, सतत काहीतरी बदल हे हवं असतं. त्यांच्याकडे बुद्धिमत्ता असते, कल्पनाशक्ती चांगली असते, लॉजिकल थिंकिंग चांगलं असतं. आणि या व्यक्तींना जर बदल नाही मिळाला, साचेबद्ध आयुष्य जगावं लागलं, समाजाशी, लोकांशी यांचा संपर्क नाही आला, यांना जर मित्रमैत्रिणी नाही मिळाल्या, संवाद नसला तर यांची कुचंबणा होते. बुद्धीला, लॉजिकल थिंकिंगला जर वाव नाही मिळाला तर यांना नैराश्य येऊ शकते. पण वायू तत्वात जर ग्रहाधिक्य असेल आणि ते ग्रह दूषित असतील तर मात्र अस्थिरता, चंचलता, धरसोड वृत्ती, विचारात संभ्रम अशी यांची नकारात्मक मानसिकता तयार होते. पुढच्या जलतत्वाच्या राशी आहेत कर्क, वृश्चिक आणि मीन. जल जसं प्रवाही असतं,
सगळ्यांना सामावून घेतं. जलामध्ये आर्द्रता असते तशीच या राशींमध्ये भावनिकता, आपुलकी, प्रेमळपणा, सहानुभूती हे गुण असतात. नातेसंबंधामध्ये जिव्हाळा असतो. सर्वांना धरून राहण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळं या व्यक्तींना कोरडेपणा सहन होत नाही. मग तो नात्यांमध्ये असो किंवा कामाच्या ठिकाणी असो. वृक्ष रोखठोक व्यवहार, एकटेपणा, प्रियजनांचा वियोग या व्यक्तींना सहन होत नाही. जलतत्वाच्या सात्विक गुणांचा अतिरेकही मानसिकतेला कधी कधी घातक ठरतो. अति हळवेपणा, लहान सहान कारणांमुळं चटकन डोळ्यात पाणी येणं, लगेच दुखावलं जाणं, असं त्याचं दुर्गुणात रूपांतर होतं. हे लोक खोट्या मैत्रीत, वाईट संगतीत सहजपणे फसवले जाऊ शकतात, वाहवत जाऊ शकतात. हे या व्यक्तींच्या बाबतीत घडू शकतं. जलतत्वामध्ये कर्क हा खळखळता झरा आहे, तर वृश्चिक हे साचलेलं गढूळ पाणी आहे. त्यामुळं लग्नेश, चंद्र, राशीस्वामी यापैकी कोणी जर वृश्चिकेत बिघडले असतील तर मात्र अत्यंत नकारात्मक मानसिकता तयार होते. तसंच ज्या चर राशी आहेत 1, 4, 7, 10 या ऍक्टिव्ह असतात, त्यांना बदल हवा असतो. परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याची त्यांच्यामध्ये जिद्द असते. असं वातावरण जर त्यांना नाही मिळालं तर मग त्यांची घुसमट होईल. चरराशीत ग्रहाधिक्य आणि जर ते ग्रह दूषित असतील तर व्यक्तीला चंचलता येईल, एकाग्रता, स्थिरता नसेल. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, अशा प्रकारच्या मानसिक विकृतीमध्ये बिघडलेल्या चरराशींचा विचार करावा लागेल. स्थिर राशींचं वैशिष्ट्य म्हणजे मनात एकच एक भावना दीर्घकाळ धरून ठेवणे, एखाद्या भ्रामक समजुतीवर ठाम राहणं, विचारांमध्ये सहजासहजी बदल न करणे. अशा पद्धतीच्या मानसिकतेसाठी स्थिर राशीतले ग्रह तपासावे लागतात. द्विस्वभाव राशी यांना गोंधळलेले विचार, संभ्रमावस्था, धरसोड करण्याची प्रवृत्ती, ते कामातही आणि नातेसंबंधातही. दुहेरी मानसिकता, स्प्लिट पर्सनॅलिटी याच्यामध्ये द्विस्वभाव राशींचा विचार हा महत्वाचा ठरतो. मग मानसिकता बिघडवणारे ग्रहयोग कोणते आहेत? तर सर्वात महत्वाचा आहे तो केमद्रुमयोग. चंद्राच्या मागे पुढे कोणताही ग्रह नसणे. कल्पना करा, एखाद्या दोऱ्यामध्ये फक्त एकच मोती ओवला आहे, त्याच्या मागे आणि पुढे एकही दुसरा मोती नाही, तर तो एकटाच ओवलेला मोती स्थिर राहील का? नाही राहणार. तो मागे आणि पुढे घरंगळणार. तसंच केमद्रुम योग असणाऱ्या व्यक्तीची मानसिकता ही अत्यंत अस्थिर असणार. सतत त्यांची भावभावनांची आंदोलनं होणार. तसंच चंद्र राहू ग्रहण योग, बुद्धी भ्रमित होणे, भास होणे, तीव्र हव्यास असणे, हे चंद्र राहू ग्रहण योगाचे परिणाम दिसतील. चंद्र आणि हर्षल यांची युती किंवा साहचर्य हा व्यक्तीला सणकीपणा देईल. चंद्र नेपच्यून यांची युती किंवा साहचर्य गूढ व्यक्तिमत्व, स्वप्नरंजनात रमणे हे देईल. चंद्र आणि शनी हे कॉम्बिनेशन नैराश्य, एकाकीपणा, आत्मविश्वासाची कमतरता, डिप्रेशन हे देईल. चंद्र आणि बिघडलेला मंगळ यांचे कुयोग संताप, राग, उतावळेपणा, फटकळपणा, हिंसकपणा या जातकाच्या ठिकाणी दिसून येतील. चंद्र आणि केतू यांची युती किंवा साहचर्य खिन्न मनस्कता, वास्तवापासून तुटलेपणा देईल. दुर्बल चंद्र म्हणजे जो पक्षबली नाही, तिथीबली नाही, अमावस्येजवळचा चंद्र, क्रूर नक्षत्रातला चंद्र आणि असा चंद्र 6, 8, 12 मध्ये असेल. चंद्र जर नीच राशीत असेल, नीच नवांशात आणि त्यावर कोणत्याही शुभ ग्रहाची दृष्टी नसेल, तो जर पापकर्तरीत असेल तर व्यक्तीची मानसिकता अत्यंत बिघडेल. बिघडलेलं चतुर्थ स्थान
चतुर्थ स्थानातले राहू केतू आणि चंद्र देखील दूषित, अशी जर स्थिती कुंडलीत असेल तर बालपणी घडून गेलेल्या काही दुःखद घटनांमुळे व्यक्तीची मानसिकता खराब असेल. मानसिकतेमध्ये नक्षत्रांचा विचार करताना कृत्तिका, आर्द्रा, आश्लेषा, मघा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, शततारका ही नक्षत्र महत्वाची. साधारणपणे अग्नितत्वाची क्षीण, तीक्ष्ण आणि राक्षसगणी नक्षत्रात बिघडलेला चंद्र ही व्यक्तीची मानसिकता खराब करेल. तर देवगणी मृदू नक्षत्रातील शुभ स्थितीतला चंद्र हा सकारात्मकता देईल. मांदी आणि गुलिक यांचाही विचार आपल्याला करावा लागेल. शनीचे पुत्र समजले जाणारे हे अप्रकाशित ग्रह ज्या भावात पडतील त्या भावाच्या कारकत्वात न्यूनता आणतील. विशेषतः त्यांचा संबंध लग्न भाव, चतुर्थ भाव, षष्ठ भाव, लग्नेश, राशीस्वामी, चंद्र यांच्याशी आला तर व्यक्तीची मानसिकता बिघडेल. या अनुषंगानं आपण आता एक कुंडली बघूया. पहिली कुंडली, त्याच्यामध्ये धनु लग्न उदित आहे 24 अंशावरती. लग्नाला अंशात्मक बळ चांगलं आहे. धनु ही गुरुची, अग्नितत्वाची, क्षत्रिय वर्णी रास. कमरेच्या वर मानवाचं शरीर आणि कमरेखाली घोड्याचं शरीर हे धनु राशीचं चिन्ह. आणि या मानवानं प्रत्यंचा ताणून धरली आहे. तो बाण सोडण्याच्या तयारीत आहे, म्हणजेच तो संघर्षाला सज्ज आहे. अर्ध मानव अर्ध पशु अशी ही द्विस्वभाव राशी आहे. गुरु आणि अग्नी या दोन्हीची शुद्धता या राशीमध्ये उतरलेली आहे. महत्वाकांक्षा, उच्च आत्मविश्वास, धडाडी, न्यायबुद्धी ही धनु राशीत आहे. स्वाभिमान, ठाम तत्व, ठाम विचार, अभिमान हे यांचं वैशिष्ट्य. पण द्विस्वभाव राशी आणि अग्नितत्व यांच्या मिश्रणामुळे धनु लग्न किंवा धनु रास हे दोन्ही अत्यंत लहरी बनलेले आहेत. सहसा अशा व्यक्ती शांत असतात, पण त्यांचा स्वाभिमान जर दुखावला गेला तर ते उग्र रूप धारण करतात. पटलं नाही तर लगेच नातं तोडायला हे मागं पुढं पाहत नाहीत. एखाद्या व्यक्तीवर या मनापासून प्रेम करतील, पण ती व्यक्ती जर यांना दुखावेल अशी वागली तर क्षणार्धात संतापून संबंध तोडायलाही ते मागे पुढे पाहणार नाही. पहिलीच कुंडली चालू आहे आणि जर लग्नेश गुरु बिघडलेला असेल, लग्न बिघडलेले असेल तर अति आत्मविश्वास, अहंकार, गर्व, ढोंगीपणा, चिडचिडेपणा हे अशा जातकांमध्ये दिसून येतं. लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशा टाईपचा प्रकार इथं दिसून येतो. तर आता या कुंडलीमध्ये गुरु, लग्नेश गुरु हा सिंहेत आहे, अग्नितत्वात आहे. गुरु आणि राहू यांचा साहचर्याने चांडाळ योग बनतो आहे. गुरु आणि मंगळ यांची सुद्धा अंशात्मक युती आहे. गुरु आणि मंगळ यांना नक्षत्र सुद्धा अग्नितत्वाचीच मिळालेली आहे आणि चंद्र सुद्धा सिंहेत पूर्व नक्षत्रात आहे. सिंहरास ही सुद्धा अग्नितत्वाचीच स्थिर स्वभावाची आक्रमक रास. अधिकार गाजवणं, हुकूम सोडणं हे यांच्यामध्ये उपजतच असतं. आता या कुंडलीमध्ये चारही महत्वाचे ग्रह सिंहेत अग्नितत्वात असल्यामुळं या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे अत्यंत दाहक आहे. गर्व, कठोरपणा, अति अहंकार, केवळ स्वतःच खरं करणं हे या व्यक्तीमध्ये फार जास्त प्रमाणात आहे. महत्वाचं म्हणजे चंद्र आणि राहू यांच्या युतीमुळं संशयीपणा सुद्धा खूप आहे. लग्नेश गुरु आणि चंद्र हे दोघही मंगळ आणि राहूच्या साहचर्यात आहेत. तापटपणा तर भरपूर आहेच, पण हे व्यक्तिमत्व फसवं आहे. वरवर या व्यक्तीनं कितीही ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला तरी आतून या व्यक्तीचा जो सेल्फ आहे तो भ्रमित आहे. असुरक्षितपणाची जाणीव मुळापासून आहे आणि असुरक्षितपणातून येणारी आक्रमकता या व्यक्तीमध्ये भरपूर प्रमाणात दिसून येते. सिंहरास, मघा नक्षत्र यामुळे इगो ही भरपूर जास्त आहे. बुद्धिमत्तेचा कारक बुध हा देखील वृश्चिक या गूढ राशीत नेपच्यूनसह आणि व्ययात आहे.
त्यावर शनीची तिसरी दृष्टी आहे. वृश्चिक रास ही लपवाछपवी करण्यात माहीर असते आणि त्यावर शनीची दृष्टी. यावरूनही या व्यक्तीची विचार प्रक्रिया, गोष्टी लपवून ठेवणे, भावना मनात साठवून ठेवणं हे दिसून येतं. बुधावरही मंगळाची चौथी दृष्टी आहे. फटकळ आणि लागेल असं बोलणं, असं या व्यक्तीचं बोलणं आहे. राशीस्वामी रवी हा देखील तूळ या नीच राशीत आणि हर्षल सारख्या सणकीपणा देणाऱ्या ग्रहासह आहे. बिघडलेला रवी हा देखील गर्विष्ठपणासाठी कारणीभूत आहे. या अशा मानसिकतेमुळं या व्यक्तीचं कोणाशीही पटत नाही. सतत वादविवाद होतात आणि या व्यक्तीला स्वतःलाही सुख मिळत नाही. यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, वैवाहिक जोडीदार चांगला आहे, मुलंही चांगली आहेत, पण या व्यक्तीचे त्यांच्याशी सतत वाद होतात. आता इथं लग्न विषम आहे. राशीस्वामी चंद्र, लग्नेश हे सगळेच विषम राशीत आहेत. त्यामुळे ही व्यक्ती स्त्री असूनही हिच्या एकूण प्रवृत्तीत आणि वागण्यामध्ये पुरुषीपणा हा जास्त दिसून येतो. स्वभावातही आर्जव दिसून येत नाही. आता ही व्यक्ती तशी काही फार गंभीर मानसिक रुग्ण नाही आहे, पण आत्यंतिक संताप आणि संतापाच्या भरात वाटेल तसं बोलणं, संशय घेणं या सगळ्यामुळे हिचे इतरांशी, विशेषतः वैवाहिक जोडीदाराशी नातेसंबंध बिघडलेले आहेत. या सगळ्यामुळं 2025 मध्ये राहू महादशेमध्ये, राहू अंतर्दशेतच हिचे हे सर्व नकारात्मक गुण अतिशय वाढून नर्वस ब्रेकडाऊनचा अटॅक आला. वर्षभर ट्रीटमेंट घेऊन बरी झाली ती, पण मूळचा हा अहंकारी स्वभाव हा काही पूर्णपणे जाऊ शकला नाही. आपण दुसरी कुंडली पाहू. दुसऱ्या कुंडलीचं लग्न आहे वृश्चिक आणि चंद्र राशी देखील आहे वृश्चिकच. आता वृश्चिक ही मंगळाची, जलतत्वाची, स्थिर स्वभावाची, विप्रवर्णी आणि स्त्री राशी. कालपुरुषाच्या कुंडलीत ही रास अष्टम स्थानी येते, जिथं गूढता, मृत्यू, छुप्या गोष्टी दिसतात. दंश करण्यासाठी नांगी उभारून लपलेला, दबा धरून बसलेला विंचू हे या राशीचं चिन्ह आहे आणि या व्यक्तीची मानसिकताही साधारण तशीच आहे. वृश्चिकेची व्यक्ती म्हणजे एक छुपा टाइम बॉम्ब असतो असं म्हटलं जातं. आता इथे राशीस्वामी मंगळ, एकूण वृश्चिक राशीचा विरोधाभास असा आहे की राशीस्वामी मंगळ हा पुरुष ग्रह आहे, पण राशी मात्र स्त्री तत्वाची. राशीस्वामी मंगळ हा क्षत्रिय ग्रह आहे, पण रास मात्र विप्रवर्णाची. असं असल्यामुळं या राशीच्या लोकांमध्ये मुळातच एक छुपा अंतर्विरोध असतो. आता वृश्चिक हे एक साठलेलं गढूळ पाणी आहे. ते काही करकेसारखं खळाळतं, वाहतं पाणी नाही. त्यामुळे या लोकांच्या मनामध्ये भावना साचून राहतात. मनातल्या मनात कुढत राहणं हे यांचं स्वभाव वैशिष्ट्य मुळातच असतं. भावनांचा त्यांच्या निचरा होत नाही, कारण ही स्थिरतत्वाची रास असल्यामुळं दीर्घकाळ मनात ते भावना साठवून ठेवतात. त्यांना कुठलीही गोष्ट सहजासहजी विसरता येत नाही. जाऊ दे, सोडून देऊ असं त्यांच्या वागण्याची प्रवृत्ती नसते. मग कोणी जर त्यांना नकोसं लागेल असं बोललेलं असेल किंवा तशा पद्धतीची त्यांना वागणूक मिळालेली असेल, काही त्रासदायक, दुःखदायक प्रसंग घडून गेलेले असतील, तर हे लोक ते विसरू शकत नाहीत. ते त्यांच्या मनात दीर्घकाळ साचून राहतात आणि त्यातून त्यांचा द्वेष निर्माण होतो. तर या कुंडलीमध्ये चंद्र वृश्चिकेत तर आहेच, शिवाय तो ज्येष्ठा या गंडांत नक्षत्रात आहे, नेपच्यूनच्या सहचर्यात आहे. त्याच्यावर कोणत्याही शुभग्रहाची दृष्टी नाही. नेपच्यून हा गूढता, अतिसंवेदनशीलता देणारा ग्रह आहे. तो जर बिघडलेला असेल तर तो गोंधळ, संभ्रम, काल्पनिक जगात रमणं, वास्तवापासून फटकून राहणं, व्यसनांकडे कल निर्माण करणं अशी नकारात्मक फळं देतो. इथं चंद्र आणि नेपच्यून दोघंही शनीच्या षडाष्टकात आहेत. लग्नबिंदू 8 अंशावर तर नेपच्यून 6 अंशावर आहे. लग्नेश आणि राशीस्वामी असणारा मंगळ चतुर्थात, म्हणजे त्याच्या दिग्बलाच्या तो विरुद्ध स्थानी गेलेला आहे. मंगळ आणि राहू यांची अंशात्मक युती आहे. शिवाय मंगळ राहू दोघंही हर्षलच्या षडाष्टकात. चतुर्थेश शनी नीचीचा षष्ठात आहे.
बिघडलेलं चतुर्थ स्थान आणि दूषित चंद्र. लहानपणी घडून गेलेल्या काही दुःखद घटनांमुळे बिघडलेली मानसिकता दाखवत आहे. मंगळ राहू युती ही संतापीपणा दाखवते. चतुर्थातला दूषित राहू हा निद्रानाश, दुसरीच कुंडली आहे, निद्रानाश, भ्रामक स्वप्न पडणं हे दाखवतो आहे. बुध मकरेमध्ये तृतीयात आहे, जो की कुंडलीचा अष्टमेश आहे आणि त्याच्यावर शनीची 10वी दृष्टी आहे. खोल लपवून ठेवलेल्या काही भावना आहेत ज्या या व्यक्तीला त्रासदायक ठरलेल्या आहेत. बिघडलेलं चतुर्थ स्थान घरगुती भांडणं, ताणतणाव दाखवत आहे आणि अष्टमेश ही शनीच्या दृष्टीत आहे. खोल अंतर्मनात खूपशा नकारात्मक भावना या व्यक्तीनं साठवून ठेवलेल्या आहेत हे निश्चित. षष्ठेश आणि अष्टमेश यांचा परस्पर संबंध हा दीर्घ आजारपण दाखवतो आहे. लहानपणापासूनच या जातकाचा स्वभाव अंतर्मुख, आपल्याच नादात राहणारा, गोंधळलेला, कुढणारा आणि धरसोड प्रवृत्तीचा असा होता. इथं बिघडलेला चंद्र मातृसुखात कमतरता दाखवत आहेच आणि शुक्र हा देखील अस्तंगत आणि नीच नवांशात आहे. इथं वैवाहिक सुखातलं असमाधान सुद्धा दिसून येत आहे. 2001 साली शुक्र, बुध, चंद्र यांच्या महादशा अंतर्दशा असताना विवाहानंतरची घरगुती भांडणं हे कारण होऊन या व्यक्तीचा मानसिक त्रास उफाळून आला. व्ययश आणि अष्टमेश यांची महादशा आणि अंतर्दशा होती. 2 वर्ष या व्यक्तीला मेंटल असायलम मध्ये काढावी लागली आणि नंतरही हा पूर्णपणे बरा झाला नाहीच. अजूनही त्याला ट्रीटमेंट, औषधं ही घ्यावीच लागतात. यानंतर आपण तिसरी कुंडली बघूया. 3 नंबरची कुंडली घ्या. हा, ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कुंडली आहे. सिंह लग्न उदित आहे. लग्न बिंदू 1 अंशावर मघा नक्षत्रात आहे. लग्न बिंदूच राशी संधीवर आहे. मघा हे अग्नितत्वाचं उग्र नक्षत्र आणि नक्षत्र स्वामी केतू. मघा या नक्षत्राची देवता पितर असल्यामुळं या नक्षत्रावर जन्मलेल्या म्हणजे लग्न, लग्नेश किंवा चंद्र कोणीही जर या नक्षत्रामध्ये असेल तर या व्यक्तींना काही पितरांचा त्रास असू शकतो किंवा घराण्यातला एखादा पूर्वज त्याचा पुनर्जन्मही असू शकतो. इथे या लग्नावर कोणत्याही ग्रहाची दृष्टी नाही आहे. लग्नातही ग्रह नाहीये आणि याच्या नवमांशातही लग्नात कुठलाही ग्रह नाही. म्हणजे इथं लग्नापासूनचा केमद्रुम योग होतो आहे. लग्नेश रवी वृश्चिके चतुर्थात आहे. राशी स्वामी मंगळ हा सुद्धा वृश्चिकेत ज्येष्ठा नक्षत्रात आणि चंद्र देखील वृश्चिकेतच ज्येष्ठा नक्षत्रात आहे. लग्नेश, राशी स्वामी आणि चंद्र हे तिघही केतूच्या सहचर्यात आहेत. आता मगाशी आपण वृश्चिक राशीचे गुणधर्म पाहिलेले आहेतच. इथं त्याचं अधिक तीव्र, अधिक नकारात्मक स्वरूप दिसतं आहे. वृश्चिक हे साठलेलं पाणी आणि त्यात मंगळ आणि रवी हे 2 अग्नितत्वाचे ग्रह जे अनुक्रमे लग्नेश आणि राशीस्वामी आहेत. बुद्धीचा कारक बुध हाही इथेच आहे. हे केतूच्या सहचर्यात आहेत. यामुळं मंगळाचं दाहक आणि विघातक कारकत्व इथं पुरेपूर उतरलेलं आहे. मंगळाची अनिष्ट बाजू जी असते म्हणजे खुनशीपणा, बदला घेण्याची वृत्ती, सूड भावना, घातकीपणा, हिंसकपणा हा इथं दिसून येतो आहे. व्यक्तीचा जन्मजात कल दाखवणारा लग्नेश जो की इथे आत्मकारक रवी आहे, मनाचा कारक चंद्र जो कुंडलीचा व्ययशही आहे आणि राशीस्वामी मंगळ जो चतुर्थेशही आहे, हे सर्वजण केतूच्या साहचर्यात असल्यामुळं इथं अतिशय विचित्र, गूढ, घातक, छुपी आणि गुप्तता बाळगणारी मानसिकता तयार झालेली आहे. शिवाय चतुर्थ स्थान जे पाताळ स्थान म्हणूनही ओळखलं जातं, जे माणसाचं खोल अंतरंग दाखवतं, ते अत्यंतिकपणे बिघडलेलं आहे. केतू हा ग्रह कट्टर कटर म्हणतो आपण त्याला, डिटॅचमेंट देणारा ग्रह. बिघडलेला केतू हा अत्यंत संहारक फळ देतो.
शनीप्रमाणेच केतू सुद्धा गोष्टी गुप्त ठेवतो. बिघडलेल्या केतूचा जर व्यक्तीवर प्रभाव असेल तर अशा व्यक्ती गुन्हेगारी, छुपे उद्योग करू शकतात. केतूलाच रौद्र आणि घोर असंही म्हटलं जातं. बिघडलेला केतू, क्रूर नक्षत्रातला केतू खरोखरच रौद्र रूप दाखवून देतो. केतूला मस्तक नाही हे प्रतीक अनेक गोष्टींचा खुलासा करतं. स्वभावावर परिणाम करणारे घटक जर बिघडलेले असतील आणि शिवाय ते केतूच्या युतीत किंवा साहचर्यात असतील तर ते मानसिकदृष्ट्या अत्यंत अनिष्ट परिणाम देतात. अशा व्यक्तींच्या विचार पद्धतीमध्येच एक गडबड असते. दिशा भरकटते, चुकीचा मार्ग निवडला जातो. एखाद्या विचित्र विचारधारेचा व्यक्तीच्या मनावर परिणाम होतो. बिघडलेला चंद्र, बुध, लग्नेश, राशीस्वामी या सगळ्यांवरच इथं केतूचा प्रभाव असल्यामुळं या माणसामध्ये हिंसक आणि नाशक प्रवृत्ती फार मोठ्या प्रमाणावर आहे. अत्याधिक दूषित मानसिकता नवे मनोविकृती दाखवणारी ही कुंडली आहे. इथं चतुर्थ स्थान, पितृकारक रवी आणि मातृकारक चंद्र हे तिघही दूषित आहे. तर या व्यक्तीचा पिता कोण ही गोष्ट अज्ञातच आहे आणि या व्यक्तीची आई ही एका चुकीच्या व्यवसायात होती. तिचं लहानपण खूप गरिबीत गेलेलं आहे. आई वडील असून नसल्यासारखे असल्यामुळं मनामध्ये अत्यंत असुरक्षिततेची भावना होती. चाइल्ड अब्युजही झालेला आहे. या लहानपणीच्या अत्यंत वाईट आठवणींमुळे आईबद्दलचा अत्यंत तीव्र राग या व्यक्तीच्या मनामध्ये बसलेला होता. अंतर्मनात अशा तीव्र नकारात्मक भावना आणि त्याला संहारक अशा मंगळकेतूची जोड मिळाल्यामुळं हा माणूस अत्यंत विकृत मानसिकतेचा खुनी होता. सिरियल किलर व्यक्तीची ही पत्रिका आहे. आईबद्दल मनात साठलेल्या रागातून त्यानं मोठेपणी तिच्याच व्यवसायातल्या साधारणपणे तिच्यासारख्या दिसणाऱ्या अनेक स्त्रियांची खून केले होते. बिघडलेली मानसिकता व्यक्तीला कोणत्या वाईट थरापर्यंत नेऊ शकते याचं एक उदाहरण आहे. या 3 नकारात्मक कुंडल्यांनंतर आपण एक सकारात्मक कुंडली बघूया. कुंडली क्रमांक 4. इथे मकर लग्न उदित आहे. 24 अंशावर लग्नाला अंशात्मक बळ चांगलं आहे. लग्नेश शनी षष्ठात आहे. लग्नावरती चंद्राची दृष्टी आहे आणि चंद्र स्वराशीत सप्तमात आहे. त्यावर गुरुची 5वी दृष्टी आहे. जन्मतिथी शुक्ल अष्टमी, चंद्राला तिथी बळ आहे, पक्ष बळी आहे. शिवाय चंद्र पुनर्वसू या शुभ नक्षत्रात आहे. चंद्र आणि गुरु यांचा नवपंचम योग आहे. पंचमेश शुक्र स्वराशीत त्याचा चंद्राशी लाभयोग होतो आहे. चतुर्थामध्ये उच्चीचा रवी हे सगळे ग्रहयोग सकारात्मक आणि आनंदी मानसिकता दाखवणारे ग्रहयोग आहेत. तर या व्यक्तीचं सुद्धा लहानपण खडतर गेलेलं आहे. आर्थिक स्थिती खूप जेमतेम होती, पण परिस्थितीवर मात करून हिनं जिद्दीनं शिक्षण पूर्ण केलं आणि लग्नानंतर हिचा भाग्योदय झाला आहे. अत्यंत श्रीमंत घरात लग्न झालं, पण अचानक मिळालेल्या ऐश्वर्यामुळं हिचा स्वभाव बदलला नाही. कोणत्याही प्रकारचा इगो किंवा अहंकार आला नाही. कर्क राशीची जी वैशिष्ट्ये आहेत की सर्वांना धरून राहणं, सामावून घेणं, नातेसंबंध जपणं, इतरांना शक्य होईल तेवढी मदत करणं, लोकांमध्ये मिळून मिसळून राहणं, हे गुण या व्यक्तीमध्ये प्रकर्षाने दिसतात. लग्नानंतर म्हणजे समृद्धी आल्यानंतर अनेक गरीब कुटुंबातल्या मुलींना हिनं शिक्षणासाठी मदत केलेली आहे. अत्यंत समाधानी वृत्ती आणि कायम पॉझिटिव्ह थिंकिंग हे या व्यक्तीचं वैशिष्ट्य आहे. कोणीही कोणतीही समस्या घेऊन जर हिच्याकडे गेलं तर निश्चितपणे त्याला मदत मिळणार, मार्ग मिळणार असा या व्यक्तीचा नावलौकिक आहे. समाधानाचा कारक चतुर्थ सुखाचा जो कारक गुरु तो त्याच्याच पुनर्वसू नक्षत्रात आहे. बलवान चंद्र आणि स्वराशीतल्या गुरुची त्यावर दृष्टी हे या सकारात्मकतेचं मर्म आहे. जर कुंडलीत चंद्र बलवान असेल, शुभग्रह दृष्ट असेल तर व्यक्ती
आयुष्यातल्या अनेक समस्यांना धैर्यानं सामोरी जाऊ शकते. चंद्र का महत्वाचं? तर यासाठी महत्वाचं की अशा परिस्थितीत व्यक्ती परिस्थितीवर मात करून पुढे येऊ शकते. जन्म जरी खडतर परिस्थितीत झाला तरीही 3, 6, 10, 11 या स्थानांमध्ये नियतीनं व्यक्तीला एक फ्री विल दिलेली आहे. तृतीय स्थान पराक्रमाचं, षष्ठ स्थान संघर्षाचं, दशम स्थान कर्माचं आणि या सगळ्यातनं प्राप्त होणाऱ्या लाभाचं हे एकादश स्थान. पण याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर त्यासाठी व्यक्तीचं मन मात्र खंबीर हवं, म्हणजेच चंद्र बलवान हवा. म्हणून म्हणून कदाचित तुकाराम महाराज म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. मग कुंडलीतलं दूषित चंद्र आपल्याला काही उपायांनी निश्चितपणे सुधारता येतो. त्यासाठी महादेव उपासना, जलाभिषेक, चांदीचे भांड्यांचा उपयोग असे अनेक उपाय आपण जातकाला सुचवू शकतो. आणि शेवटी ज्याची चंद्रकुंडली बलवान असते ती व्यक्ती परिस्थितीवर मात करून पुढे येतेच. हे ह्या आपल्याला चारही कुंडल्यांच्या अभ्यासातून दिसून येत आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. खूपच छान चंद्राचे विविध पैलू आपण सर्वांसमोर मांडले आहेत. मला नाही वाटत कोणाला शंका असेल तरी पण विचारते. कोणाला काही शंका आहे का? मॅडम केमद्रुम योग असेल तर त्याच्याकरता काय करता येतं? चंद्र बलवान करण्याचे सर्व उपाय, कुंडली पाहून मोती धारण करणे जर तो सूट होत असेल तर, चांदीच्या भांड्यांचा वापर करणे, चांदीच्या भांड्यातनं पाणी पिणे, पौर्णिमेच्या रात्री चांदीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यावर चंद्राचा प्रकाश पडेल अशा पद्धतीने ते ठेवायचं. रात्रभर ते पाणी ठेवून दुसऱ्या दिवशी ते पाणी प्यावं. पांढऱ्या रंगाचा कपड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. गळ्यामध्ये चांदीची चेन घालावी. महादेवा सर्वात महत्वाची असते ती उपासना. महादेवाची नित्य उपासना करणे, शिवपिंडीवर जलाभिषेक करणे, ओम नमः शिवाय या मंत्राचा अभिषेक करणे, आईची, मातृतुल्य व्यक्तींची सेवा करणे, असे अनेक उपाय आपण करू शकतो. कुठल्याही उपायामध्ये सातत्य आणि श्रद्धा हवी त्याचे परिणाम मिळण्यासाठी. चंद्राचे विविध पैलू आज आपल्या समोर उलगडलेलेच आहेत. पल्लवीताईंना एक सूचना केली आणि ते लगेच त्यांनी विनंतीला मान दिला आणि तारीख देऊन टाकली. वेगळा विषय देखील आपल्या समोर मांडला. तर मी आज आपल्याकडे एक चांगला उद्देश घेऊन आले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देते. मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. आणि आज सर्व उपस्थित सर्वांचे देखील आभार मानते. आणि आजचा कार्यक्रम संपला आहे. असेच भेटूया पुढच्या गुरुवारी असाच वेगळा विषय घेऊन. तर आजची मीटिंग संपली असं मी जाहीर करते. सर्वांचे आभार.